दुपारी ना खूप कडक ऊन पडायला लागलंय आणि झोप देखील येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे ना झाडांना छानपैकी असं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आहे ना कृष्णा देखील वरती झोपण्यासाठी येईल. तोपर्यंत आहे ना आपले सर्व कामं ही वरची होऊन जातील. आणि ना ही कुंडीतली झाडं देखील ना खूप दिवसापासून मला दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावून त्यांना छान असं व्यवस्थित करायचं आहे, पण ते काही वेळेमुळे जमत नाही. आता हे आहे कुबेराचं झाड आणि हे आता हे देखील आता वाढलेलं आहे. याची देखील कटिंग मला आहे ना दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं आहे. आता सायंकाळची वेळ झाली. कृष्णा तर झोपलेलाच होता, पण मला करायचा होता स्वयंपाक. स्वयंपाकासाठी आज बनवणार होते अंड्याची भाजी. त्यासाठी काही खडा मसाला, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा असं कच्च्या मसाल्यामध्ये आज मी केली अशी छान अशी लाल रश्श्याची अंड्याची भाजी. आता यांना तर अशी भाजी खूपच आवडते आणि ना कृष्णा झोपेतून उठला की त्याच्यासाठी देखील मला काहीतरी बनवावंच लागेल. आता त्याची फर्माईश तर नेहमी अंड्याची कढीचीच असते, परंतु आज बघूया त्याला काय खावंसं वाटेल. फायनली तो उठला आणि त्याने मागितला डाळ भात. बरं झालं दुपारीच थोडाफार डाळ भात केलेला होता, त्यामुळे अंडे फक्त त्याच्यावर थोडासा मसाला टाकून घेतला आणि त्याला दिला होता मी डाळ भात खायला. तर असा होता मिनी ब्लॉग.